कलई म्हणजे काय? स्वयंपाकघरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली तसतशी कलई आणि कलईवाले दुर्मिळ होत गेले. तांब्या पितळेची भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातूचा थर लावण्याचे काम हे कलईवाले करत. गल्लीगल्लीतून फिरून कलईवाला अशी आरोळी ठोकल्यानंतर एखाद्या झाडाखाली कलईवाला त्याचे दुकान थाटत असे. तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेस अन्नाची चव बिघडते तर काही वेळेस अन्नपदार्थांच्या रंगात बदल होतो. त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना आतून कलई केली जाते. जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते. त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते. पांढऱ्या रंगाची नवसागराची अमोनियम क्लोराईड भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ लख्ख केले जाते. हे करताना पांढरा उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच कथील टिन धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कथील हा मऊ लखलखणारा निळासर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे. तो पटकन वितळतो. अतिशय कौशल्याने कलईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते. कलई केलेल्या भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यांना कलई करणे गरजेचे असते.